रामकृष्ण हरी मंडळी, आपण सर्वजण सुखी समाधानी आनंदी असाल ही अपेक्षा करतो। श्री संत गोदमेश्वर महाराज प्रतिष्ठान या चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाळाच्या मात्रा बघितलेल्या आहेत। आज आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या लयमध्ये वेगवेगळा टाळ, मात्र त्याच वेगवेगळ्या लयकारीमध्ये कशी लयकारी चेंज करायची, टाळ कसा वाजवायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्या चॅनलवरती तुम्हाला भरभरून टाळाविषयीचे, कीर्तन चालीतील पखवाज वादन, कीर्तन, भरपूर काही व्हिडिओ श्री संत गोदमेश्वर महाराज प्रतिष्ठान या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहेत। आनंद पखवाजाचा या चॅनलवरती तुम्हाला पखवाजाविषयीचे संपूर्ण ज्ञान ऐकायला शिकायला भेटणार आहे। दोन्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्याचा आनंद घ्या। मी मृदंग विशारद श्री मनोहर महाराज गीते लोणारवाडीकर, तालुका परळी, वैजनाथ, जिल्हा बीड। तर आता आपण व्हिडिओला उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेल्या आहेत मात्रा 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर। तर आता आपण वेगवेगळ्या लयकारीमध्ये टाळ कसा वाजवायचा हे शिकणार आहोत। तर ते विलंबित टाळ कसा वाजेल आपला, जी की आस्थाईच्या चालीतील कीर्तन महाराजांनी अभंग घेतला, अभंग घेतल्यानंतर विठोबा रखुमाईचं भजन झालं, विठोबा रखुमाईचं भजन झाल्यानंतर कीर्तनाची पहिली चाल असते। ती कीर्तनाच्या पहिल्या चालीला जो आस्थाईची चाल जर म्हणली तर टाळ कसा वाजतो तो 1 2 3 4 5 6 7 8 1 परत 1 ही आहे आस्थाईच्या चालीतील टाळ। आणि विलंबित भजनी ठेका म्हणजे विलंबित लयकारी, त्यामध्ये टाळ कसा वाजतो तुम्हाला मात्रा तर माहिती झाल्यात, 8 मात्रा कशा आहेत। आता आपण लयकारी शिकत आहोत। 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 हे झाले आपली विलंबित लयकारी। आता मध्य लय 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 जलद लयकारी 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 हे आहे आपली टाळांच्या लयकारी। 1 ते 8च मात्रा, परंतु वेगवेगळ्या लयकारीमध्ये वेगवेगळी लयकारीमध्ये वाजवण्याचं ही पद्धत। पण कोणतीही लयकारी असो, टाळ समान अंतरावर पडला पाहिजे, कमी जास्त लयकारी न करता, म्हणजे लयकारी आपली कंटिन्यू राहील। लयकारी कमी जास्त होणं म्हणजे हा दोष आहे, त्यामुळं समान अंतरावरती समान टाळ पडलाच पाहिजे। पखवाज वादन, आपला टाळ, गायन सर्व संगम असा एकजीव झाला तर ऐकायला आनंद वाटतो, बरं वाटतं आणि आपल्यालाही आनंद मिळतो। त्यासाठी ह्या पद्धतीने टाळ वाजवायचा। टाळ वाजवत असताना आपण भजनी ठेक्यामध्ये अभंग चालू आहे, समजा आता सुंदर देहानं उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशीहार गळा हे ध्रुपद आहे। ध्रुपदाच्या वेळेला मृदंगाचार्य उठावून घेऊन लग्गी लावतात। मग लग्गी लावल्यानंतर आपण टाळामध्ये सुद्धा त्या लग्गीप्रमाणे टाळामध्ये सुद्धा बदल करू शकतो। तर तो बदल कसा करू शकतो, जशी लग्गी वाजली त्याच पद्धतीने आपल्या इकडे टाळ पण वाजवू शकतो। 1 2 3 4 5 6 7 8 न वाजवता त्या लग्गीपुरतं 1 2 आवर्तनापुरतं आपण टाळ वेगवेगळ्या कलेनुसार आपण टाळ वाजवू शकतो। तर तोच टाळ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। श्री संत गोदमेश्वर महाराज प्रतिष्ठान या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या आणि इथून पुढचे होणारे व्हिडिओ आवर्जून पाहायला विसरू नका। तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती खूप उपयुक्त असे व्हिडिओ अपलोड होणार आहेत। आनंद घ्या, शिकून घ्या आणि मला पण कृतार्थ करा।
आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.